मध्य रेल्वेचे PRO जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला आपल्याबरोबर सध्या जोडले गेलेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नेमकी परिस्थिती आहे, कशी सगळी परिस्थिती हाताळली जाते। स्वप्नील सर, सकाळी सुद्धा आपण बोललो होतो, आपण आवाहन केलं होतं मुंबईकरांना, मात्र सध्याच्या दृश्यांमध्ये दिसते मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आंदोलक रेल्वे रुळावर प्लॅटफॉर्मवर उभे राहिलेले आपल्याला दिसतात। काय नेमकी परिस्थिती आहे? छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावरती जे उपस्थित होते, यातल्या काही आंदोलकांनी एका ट्रेनच्या समोर म्हणजे ट्रेन ज्यावेळेस थांबण्यासाठी येत होती, लोकल ट्रेन, त्यावेळेस तिच्या समोर हे मराठा आंदोलक गेलेले आहेत। मराठा आंदोलकांना लगेच RPF आणि GRPचा जे स्टाफ उपलब्ध होता, त्यांना त्या रुळावरनं वरती उचललेलं आहे आणि प्लॅटफॉर्मवरती त्यांना उभं केलेलं आहे। आता सध्या आपण आपल्या माध्यमातून देखील सर्व आंदोलकांना हे सांगू इच्छित आहोत की कृपया करून स्टेशनवरती मनोरा बनवणे किंवा एकाचे एक वरती चढणे हे घातक आहे। कारण स्टेशनवरून 25,000 किलोवॅटचा जो विद्युत प्रवाह असतो तो गेलेला आहे। ती OHC ची लाईन त्याच्यामध्ये आहे, तर कृपया त्याच्या जवळ जाऊ नका। हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं। आणि सोबतच जसं काही वेळांपूर्वी काही जे आंदोलक होते ते इथे झेंडा वगैरे दर्शवत होते, तर त्यांना देखील आपण विनंती केलेली आहे की अशा प्रकारचे कुठलेही कृत्य आपण करू नये। कारण अशा कृत्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये OHCच्या सानिध्यात आपण येऊन आपल्याला जीवितहानी किंवा आपल्याला आपल्या आरोग्यासाठी हे हानिकारक असू शकतं। हे आपण आपल्या माध्यमातून देखील त्या सर्व आंदोलकांना सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत। अगदी जरूर हा संदेश निश्चितच आम्ही पुन्हा पोहोचवण्याचा प्रयत्न करू। आणि मराठा आंदोलकांचा हा जो अतिउत्साह सध्या दिसतो आहे, यामधून कुठली जीवितहानी होऊ नये हीच खरं तर अपेक्षा आहे। स्वप्नील सर, सगळ्यात महत्त्वाचं, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आता आंदोलनकर्ते एकत्रित आलेले, ही सगळी परिस्थिती आता हाताळली कशी नेमकी जातीये? ज्या गोष्टी करतो आहोत, कारण मध्य रेल्वेवरती आपण RPF आणि GRP, मी सकाळी आपल्याला सांगितल्याप्रमाणे साधारण 350 पेक्षा जास्त कर्मचारी आपण डिप्लॉय केलेले आहेत, प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती, आणि तिथे आपण हा प्रयत्न करतो आहोत। परंतु जर कर्मचाऱ्यांचा जो आंदोलकांचा जो डेटा वाढतो आहे, त्यामुळे बऱ्याचशा स्थानकावरती आपल्याला ज्या लोकल ट्रेन आहेत त्या लोकल ट्रेन हळूवारपणे चालाव्या लागत आहेत। त्यांना एंट्री आणि एक्झिट करताना देखील आपल्याला जास्तीचा वेळ तिथे घ्यावा लागतो आहे। आणि सोबतच आम्ही आपल्या माध्यमातून आंदोलकांना देखील ही विनंती करतो आहोत की कृपया करून जे महिला प्रवासी आहेत त्यांना देखील व्यवस्थितपणे जाण्यासाठी आपण मदत करावी, अशी विनंती आम्ही आपल्या माध्यमातून आंदोलकांना देखील करतो आहोत। अगदी वेगवेगळे रेल्वे स्टेशन्सवरून आता आमच्याकडे व्हिज्युअल्स पोहोचत आहेत, जसं की कुर्ला आहे, दादर आहे, मोठमोठी स्टेशन्स आहेत, त्या ठिकाणी रेल्वे प्रवासी प्रतीक्षा करतात रेल्वेची। रेल्वेच्या वाहतुकीचं जे वेळापत्रक आहे त्यामध्ये किती आता सध्या फरक झालेला आहे? कशी नेमकी सध्या वाहतूक सुरू आहे? आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणारी आणि इथून जाणारी मेन लाईन वरती जी वाहतूक आहे ती साधारणपणे 20 मिनिटं उशिराने चालू आहे। कारण प्रत्येक स्थानकावरती या गाड्यांना जास्तीचा थांबा द्यावा लागतो आहे। सोबतच आपण जसं सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती देखील बऱ्यापैकी प्रवाशांना अडचणी तिथे निर्माण होत आहेत। तिथून उतरून आपल्या म्हणजे इच्छित स्थळी जाण्यासाठी देखील प्रवाशांना अडचण होते आहे। त्यामुळे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावरती जास्त वेळ थोड्याशा गाड्या थांबवतोय, ज्यातून की प्रवाशांना कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये, चढण्यासाठी आणि त्याचप्रमाणे उतरण्यासाठी याचा प्रयत्न आपण करतो आहोत। अगदी स्वप्नील सर, सकाळी 8:30 वाजता आपण झी24 तास बरोबर बोलला होता। मुंबईकरांना आपण आवाहन त्या माध्यमातून केलं होतं की नियोजित वेळेच्या आधी निघा, आपला प्रवास प्लॅन करा। आता दुपारचे 1:30 वाजता आहेत। एकंदरीतच गेल्या 6 तासामध्ये किती प्रवासी, किती सामान्य मुंबईकर या संपूर्ण आंदोलनामध्ये भरडले गेले, किंवा कसा नेमका या आवक-जावकावर आपल्याला परिणाम दिसला? किती मुंबईकरांनी आज खरोखरच रेल्वेने प्रवास करणं टाळलं, असं आपल्यापर्यंत ही आकडेवारी कळतीये? आता कारण जशी सध्या परिस्थिती आहे त्यामधनं निश्चित आकडेवारी दोन्ही गोष्टींबद्दलची देणं हे थोडंसं अवघड आहे। पण आमची जितक्या, कारण या ज्या सेवा होत्या, लोकल सेवा होत्या, साधारणपणे 11, 11:30 वाजेपर्यंत आपल्या वेळेपेक्षा फक्त 5 ते 10 मिनिटं उशिराने चालू होत्या। आता दुपारी 12 वाजल्यानंतर जे आहे ते थोडंसं जे आंदोलक आहेत ते देखील रुळावरती उतरणे किंवा अशा घटना थोड्याशा वाढलेल्या दिसत आहेत। त्यामुळे गाड्या ज्या आहेत ह्या अजून जास्त लेट झालेल्या आहेत।
हं, हं. जी, आपण हे सगळं तपशील दिलेत त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि निश्चितच ही 24 तास आपले सगळं आवाहन मराठा आंदोलकांपर्यंत पोहोचवेल, मुंबईकरांपर्यंत पोहोचवेल. धन्यवाद. आपण बोललात ही 24 तास बरोबर आणि सगळी माहिती दिलीत त्याबद्दल. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी PRO आपल्याबरोबर होते स्वप्नील नीला आणि त्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी जे मराठा आंदोलनकर्ते जमलेले आहेत, खरं तर मोठा उत्साह त्यांच्यामध्ये आहे, कारण आरक्षणाची मागणी आहे. मात्र या सगळ्या मागण्या करत असताना मानवी मनोरे बनवले जात आहेत. मात्र असे मानवी मनोरे बनवणं हे किती धोकादायक आहे. झेंडे नाचवले जातात, कारण या ठिकाणहून हाय व्होल्टेज अशा हाय टेन्शन पॉवरच्या वायर्स जात आहेत जे रेल्वेला वीज पुरवठा करतात. या ठिकाणी जर याचा स्पर्श झाला एखाद्या माणसाचा किंवा या काठ्यांचा तर कुठलीही अघटित घटना घडू शकते. हे जीवावर सुद्धा बेतू शकतं. त्यामुळे जे मराठा आंदोलक हे बघत असतील त्यांनी जरूर या गोष्टीचं या संदर्भात सतर्कता बाळगावी आणि आपला जीव कशाहीपेक्षा मोठा नाही लक्षात ठेवावं. स्वतःच्या जीवाबरोबरच इतरांची सुद्धा काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे, कारण ज्या महिला प्रवासी मुंबईतल्या लोकल ट्रेनमधून आता प्रवास करत आहेत त्यांची सुद्धा काळजी घेणं हे आपलं कर्तव्य असल्याचं त्यांनी लक्षात ठेवावं. सध्या CSMT रेल्वे स्टेशनवरची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात.